महापालिका निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजप आणि शिंदे सेना एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा सध्या जोर धरतीये। मात्र कोणकोणत्या महापालिकेमध्ये मित्रपक्षांमध्ये महापौर पदावरून रस्सीखेच रंगली आहे आणि आकड्यांच्या या जुळवाजुळवीसाठी म्हणून नगरसेवकांची कशी पळवापळवी होण्याची शक्यता आहे, पाहूयात। नंबर गेमसाठी तडजोडी, सत्तेसाठी फोडाफोडी। शिंदे सेनेच्या खेळीनं ठाकरे सेना अलर्टवर। भाजप मुंबईचा वचपा ठाण्यात काढणार। महापालिका निवडणूक निकालानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांच्या पळवापळवीचा थरार शिगेला पोहोचलाय। शिंदेंनी ठाकरे सेना आणि मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्याच दरम्यान नगरसेवक फुटू नये म्हणून ठाकरे सेनेनं सावध पावलं उचलत 11 नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलंय। जोपर्यंत स्वतंत्र गट स्थापन होत नाही तोपर्यंत नगरसेवक नॉट रिचेबल राहणार असल्याचा दावा ठाकरे सेनेनं केलाय। शिवसेनेचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते सगळे अज्ञातस्थळी आहेत आणि सुरक्षित आहेत आणि कोणत्याही प्रकारचं पक्षाबरोबर कोणताही धोका होणार नाही याची काळजी पक्ष नेतृत्वाने घेतलेली। त्यामुळे ऑफर येणं न येणं हा काय भाग नाही। ज्या चिन्हावर निवडून आलोय, ज्या नावावर निवडून आलोय त्याच्याशी इमानदार सगळे नगरसेवक राहतील। हा फोडाफोडीचा खेळ रंगात आलेला असतानाच संजय राऊतांनी त्याला आणखीनच हवा दिली। शिंदे सेना भाजपचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। बघा, मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। हे केडीएमसी मध्ये मात्र कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठीच्या आकड्यांचं गणित नेमकं कसं आहे, पाहूया। कल्याण डोंबिवलीत एकूण 122 नगरसेवक आहेत। त्यापैकी शिंदे सेनेनं 53, भाजपनं 50, ठाकरे सेनेनं 11, मनसेनं 5 तर काँग्रेसनं 2 आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 जागा पटकावली आहे। मात्र बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे। त्यापैकी भाजपला सोडून सत्ता स्थापन करायची असेल तर शिंदे सेनेला ठाकरे सेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या 9 नगरसेवकांची गरज आहे। खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेतील फोडाफोडीचं आणि दबाव तंत्राचं लोण आता ठाण्यातही पोहोचलंय। मुंबईत शिंदे सेनेकडून 2.5 वर्षांचं महापौर पद मागितल्यानंतर भाजपनंही शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच घेराबंदीला सुरुवात केली आहे। 2 वर्षांसाठी ठाण्याचं महापौर पद देण्याची मागणी भाजपनं केली तर यावर शिंदे सेनेनं मात्र सावध भूमिका घेतली। त्या 28 जागांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत असेल। मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो। देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। ठाण्यात 131 पैकी शिंदे सेनेनं 75 तर भाजपनं 28 जागा जिंकल्या आहेत। मात्र त्यानंतरही भाजपनं महापौर पदावर दावा सांगितला तर कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिंदे सेनेची कोंडी झाली आहे। त्यामुळे शिंदे, ठाकरे सेना आणि मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावून कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करणार की भाजपसोबतच मुंबईच्या महापौर पदावर समेट घडवून केडीएमसीचं महापौर पद पटकावणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। विकास काटेसह संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज।